आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया विजया एकादशीची कथा. एकदा युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे भगवान, तुम्ही आतापर्यंत मला काही एकादशींची व्रतकथा सांगितली. आज आपण मला विजया एकादशीची कथा सांगावी. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, ह्या एकादशीच्या नावावरूनच लक्षात येते की हिचे व्रत केल्यामुळे कोणत्याही कार्यात विजय प्राप्त होतोच व तो व्हावा अशी ज्या भक्तांची इच्छा असेल त्यांनी हे एकादशीचे व्रत अवश्य करावे. पूर्वी तर भगवान श्रीरामांनी सुद्धा युद्धात विजय प्राप्त व्हावा म्हणून या एकादशीचे व्रत केले होते. एकदा नारद मुनींनी देखील हाच प्रश्न भगवान ब्रह्मदेवास विचारला होता की विजया एकादशीची व्रतकथा काय आहे. तेव्हा भगवान ब्रह्मदेवांनी सांगितले, हे मुनिवर, त्रेतायुगात भगवान विष्णूंनी श्रीरामांचा अवतार घेतला. त्यानंतर त्यांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. याच कालावधीत ते पंचवटी क्षेत्रात असताना दुष्ट रावणाने सीतेचे अपहरण केले, ज्यामुळे श्रीराम दुःखी झाले व शोकग्रस्त होऊन तिचा शोध घेण्यासाठी पुढे जाऊ लागले. त्यावेळी त्यांना जटायू भेटला. त्याने सांगितले, रावण सीतेस दक्षिण दिशेकडे घेऊन गेलेला आहे. हे ऐकून श्रीराम दुःखी झाले. त्यानंतर जटायूला देखील सीतेचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करताना स्वतःचे प्राण गमवावे लागत आहे याचे दुःख झाले. श्रीरामांनी त्यास जल दिले. नंतर त्याने प्राणत्याग केला. पुढे पंपा सरोवराजवळ हनुमानाची भेट झाली. त्याने सुग्रीवशी मैत्री करून दिली. त्यानंतर श्रीरामांनी वालीचा वध केला व सुग्रीवला राज्य प्रदान केले. पुढे असंख्य वानर सेनेसहित समुद्र किनारे आलेत. तेव्हा त्यांना प्रश्न पडला, आता समुद्र कसा पार करावा. तेव्हा लक्ष्मणाने सांगितले, हे प्रभू, येथूनच जवळ अर्धा योजनवरती बग्गदालभे नावाचे मुनी राहतात. तेथे जाऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. त्याप्रमाणे श्रीराम प्रभू तेथे गेलेत. ऋषींनी विचारले, हे प्रभू, आज आपण कोणत्या कार्यासाठी येथे आलात. श्रीरामांनी सर्व वृत्तांत सांगितला व आता समुद्र कसा पार करावा ही चिंता आहे. तेव्हा ऋषींनी सांगितले, हे प्रभू, तुम्ही विजया एकादशीचे व्रत करावे. दशमीच्या दिवशी सोने, चांदी, तांबे किंवा मातीच्या पात्रात जल भरावे. त्यावर 5 प्रकारची झाडांची पाने ठेवावीत. त्याखाली सप्तधान्य ठेवावे. वरती जव ठेवावे व त्यावर भगवान विष्णूंची सुवर्ण मूर्ती ठेवावी. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन करावे. रात्री जागरण करावे व दुसऱ्या दिवशी द्वादशीस तो घडा ब्राह्मणास दान द्यावा. असे व्रत केले तर विजय निश्चित प्राप्त होईल व समुद्र पार करण्यासाठी देखील मार्ग निघेल. श्रीरामांनी त्यांना नमस्कार केला. परत आपल्या स्वस्थानी आलेत. आपल्या सेनापतींसहित विजया एकादशीचे व्रत केले. त्यानंतर समुद्राने प्रत्यक्ष रूपात प्रकट होऊन श्रीरामांना मार्गदर्शन केले. त्यानुसार नल, नील व असंख्य वानरांनी मिळून सेतू तयार केला. त्यानंतर समुद्र पार केला व पुढे रावणाचा वध करून युद्धात विजय देखील प्राप्त केला. म्हणून कोणत्याही कार्यात विजय, यश प्राप्त व्हावे म्हणून या एकादशीचे व्रत सर्वांनी अवश्य करावे. अशी कथा भगवान ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितली व द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरास सांगितली. ही कथा स्कंद पुराण व व्रतशिरोमणी ग्रंथात दिली असून ती संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.